दुर्गा राइस मिल्स महागांव की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। दुर्गा राइस मिल्स महागांव की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। नागपुर में परिवहन विभाग की नियम तोड़ने वालों पर कार्रवाई। नागपुर में फिलहाल परिवहन विभाग की ओर से नियमों का उल्लंघन करने वाले चालकों पर कार्रवाई करने की मुहिम छेड़ रखी है। कोरोना काल के दौरान पुलिस प्रशासन और मनपा प्रशासन की ओर से परिवहन के कुछ नियम लागू किए गए हैं, लेकिन नियमों की अनदेखी करने वालों पर शहर में लगे CCTV कैमरों के माध्यम से ध्यान दिया जा रहा है। साथ ही हर चौक में परिवहन पुलिस और अधिकारी भी ऐसी वाहतुक व्यवस्था पर अपना ध्यान केंद्रित किए होने की जानकारी पुलिस आयुक्त विक्रम साड़ी इन्होंने दी है। आता जे ब्लॅक फिल्मवरती कारवाई केली नागपूर शहर ट्रॅफिक विभागानं, त्यामध्ये 6 तारखेपासून एकूण 1210 गाड्यांच्या वरती कारवाई केली। यामध्ये जे गाड्यांना ब्लॅक फिल्म वापरतात काचावरती, त्यावरती आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करत असून त्याचा स्पेशल ड्राइव्ह चालू आहे। आता तुम्ही किती कारवाई केली? एकूण 1210 गाड्यांच्या वरती कारवाई झाली। लोकांना काय संदेश देणार? लोकांना हाच संदेश आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्याला जी आपण व्हेकल यूज करतो 4 व्हीलर, तर त्याचा जे काच लागलेले ते पारदर्शक पाहिजेत, जेणेकरून बऱ्याच गोष्टीचा फायदा होतो। तर लोकांनी ती काळजी घ्यावी असं माझं आव्हान आहे। तो वहीं दूसरी ओर बीड जिले में कोरोना मरीजों की संख्या तेजी से बढ़ रही है, जिसके चलते बीड जिले में कल से बीड, परड़ी, अंबाजोगाई, माजलगांव, आष्टी सह केज में 10 दिवसीय संचारबंदी लागू की गई है। अत्यावश्यक सुविधाओं की छूट दी गई है। यह संचारबंदी 12 अगस्त से 21 अगस्त तक होगी। जिलाधिकारी राहुल रेखावर इनके आदेश पर यह कार्रवाई की गई है। तो वहीं तीसरी ओर आत्महत्या कब कौन करेगा ये बताया नहीं जा सकता। इंसान के मन में क्या चल रहा है कुछ कहा नहीं जा सकता, लेकिन जानवरों को इतनी समझ होती है कि वह आत्महत्या नहीं करते, फिर इंसान में क्यों नहीं, ऐसी प्रतिक्रिया अभिनेता सयाजी शिंदे इन्होंने सुशांत आत्महत्या केस प्रकरण में दी है। कोल्हापुर में आयोजित एक कार्यक्रम में वह बोल रहे थे। पर्यावरण संरक्षण संवर्धन याचं आपण चांगलं विश्लेषण केलं। सकारात्मक पॉझिटिव्ह विचार घ्या, आपलं आयुष्य समृद्ध। सिने TV कलाकार आहे, हे जे कलाकार आता आत्महत्येस प्रवृत्त झालेत किंवा त्यांना आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठी परिस्थिती निर्माण केली जाते सिने कलाकारांच्या, या घटनाकडे आपण कसं बघता? थोडक्यात शेतकऱ्याची आत्महत्या एकीकडे नाही, आत्महत्या हा विषय असा आहे की आत्महत्या कोण कधी करेल याचं जगात कधीच कोणाला समजलेलं नाही। आणि जेव्हा तो एक पॉइंट असतो, तो पॉइंट कुणाच्या हातात नसतो। त्याच्यानंतर काय बोलणं हे काथ्याकूट आहे आणि कुठला शेतकरी कधी आत्महत्या करेल हेही सांगू शकत नाही। आणि फक्त शेतकरीच आत्महत्या करतो असं नाही, तर किती श्रीमंत माणूस पण आत्महत्या करतो, किती सगळं असताना पण माणूस आत्महत्या करतो। आत्महत्याचा विचार येणं, त्याचं माइंड वीक होणं हे कधी कोणाला समजत नाही। मग ते आपला प्रांत नाही की त्याचे आरोप कुठले प्रत्यारोप कुणी कोणाला प्रवृत्त किती केलं नाही केलं, कोण खोटा कोण खरा, हा विषय आपल्या ताकदीचा नाही, आपल्यामध्ये तो येत नाही। आपण असा विचार करू की माणसानं, कुत्र्या मांजराला सुद्धा कळतं की आपण आत्महत्या करू नये, तर माणसाला का कळत नाही? तर मला असं वाटतं की निसर्गाकडून शिकलं पाहिजे, इतर प्राण्यांकडून आपण शिकलं पाहिजे की आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं। पूर्वी कधी अशी परिस्थिती? ग्रेटाचे विचार हे सगळ्या लोकांपर्यंत, सगळ्या भाषेतनं जायला पाहिजेत। आणि मराठीत पहिल्यांदा त्याचं त्या मराठीकरणाचं उद्घाटन झालं असं आम्ही जाहीर करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी ते ऐकावं अशी इच्छा व्यक्त करतो। मुद्दा ग्रेटाच्या विचाराचा नाही। हे हॅलो, पाठीमागे जरा। ग्रेटाचे विचार ग्रेट आहेत, पण ते विचार कोणाला नवीन नाहीत। मुद्दा असा आहे की ज्यांनी स्ट्रॅटेजी करायला पाहिजे, ज्यांनी धोरणं बदलली पाहिजेत, त्यांनी जे ढोंग पांघरले, जो बुरखा पांघरलाय, प्रश्न त्याचा जास्त आहे। आणि आता मुलांना शिकवायची वेळ आली, याचं इतकं दुर्दैव नाही। पर्यावरण हा विषय आपल्या
शालेय शिक्षणात महत्त्वाचं नाही याच्या इतकं दुर्दैव नाही. इतकी वर्षे आपण देशी झाडांना महत्त्व देत नव्हतो, ही दुर्दैवाची गोष्ट होती. आता एक चांगली गोष्ट झाली की मॅक्झिमम देशी झाडं लावण्याकडं कल झालेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. तरुणांना गावागावात प्रत्येकांना वाटते की देवराई उभी राहावी, झाडं लागावीत आणि त्याच्यासाठी तरुण जास्तीत जास्त काम करतायत, ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु धोरणात्मक लेवलवरती कागदोपत्री जे रेकॉर्ड तयार होत आहेत ही फार दुःखाची गोष्ट आहे. स्ट्रॅटेजिक लेवलवरती पर्यावरणाला जे जास्त महत्त्व येत नाही ते यायला हवं, ही अपेक्षा आहे. आणि परत आपल्याला कुठल्या तरी स्वीडनच्या मुलीचे विचार ऐकून बदलण्याची वेळ येते. तर एवढं वैचारिक दारिद्र्य आपल्याकडे नाही, हे नवीन मुलांपर्यंत जायला पाहिजे. पण नवीन मुलांकडे ती आहे, फक्त आपण मोठ्या माणसांनी हे समजलं पाहिजे की आपल्याला आता मुलांनी सांगावं लागतं आहे, तर ते आपल्याला शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे. कोण चुकीचा आणि कोण बरोबर हे सांगण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा आपण काय चांगलं करता येईल, चांगल्या लोकांच्या बाजूनं कसं उभं राहता येईल आणि जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल, त्यातल्या त्यात झाडं कशी लावता येतील, त्यातल्या त्यात ऑक्सिजन कसं वाढवता येईल आणि आपण कसं वाघाची नसबंदी करण्यावर बातमी आल्यानंतर वाघाची नसबंदी करण्याचा विचार सुरू झाला राज्य सरकारचा. ही बातमी कानावर आल्यानंतर काय वाटलं? नाही, मला प्रश्न आहे मानव जातीचा. वाघाने किती माणसाला मारलं आणि माणसाने किती वाघांना मारलं एवढा हिशोब केला तर कळेल माणूस किती वाईट आहे. त्यामुळं खरं तर वाघांना माणसं खायला टाकली पाहिजे इतकी परिस्थिती आहे. सगळ्यांना जगवलं. आपण पूर्व इतिहास सगळा जर बघितला तर आपण जास्त प्राण्यांनाच मारतो, तेवढं प्राणी माणसांना मारून खात नाही. इतकी सिंपल गोष्ट आहे. त्यामुळं माणसानं एकदा त्यातलं माणूस पण एकदा चेक करायला हवं आणि तसं जगायला हवं. पण आपण त्या भानगडीत न पडलं. महाराष्ट्र में अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार। शिवशक्ति राइस मिल्स की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। शिवशक्ति राइस मिल्स की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं।